नमस्कार. मी प्राध्यापक अभय येवतेकर. आज आपल्याला 12वी वाणिज्य विभागामध्ये वाणिज्य संघटन या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 व्यावसायिक सेवा यामध्ये बँकिंग सेवेविषयी माहिती घ्यायची आहे. या अगोदरच्या तासामध्ये आपण बँकेचे प्रकार, बँकेची कार्ये, प्राथमिक कार्ये आणि दुय्यम कार्ये याविषयी माहिती पाहिली आहे. आज आपल्याला ई बँकिंग सेवा याविषयी माहिती पाहायची आहे. ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. ई बँकिंगला आभासी बँकिंग किंवा व्हर्च्युअल बँकिंग असेही म्हणतात. ई बँकिंग हे संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासाचे फलित आहे. ई बँकिंग अंतर्गत बँकिंग कार्याचे संगणकीकरण केले जाते. आता आपल्याला ई बँकिंगचे काही घटक आपल्याला पाहायचे आहेत. त्यामधला पहिला घटक किंवा प्रकार तो म्हणजे स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, त्याला ATM असं म्हटलं जातं. यामध्ये स्वयंचलित नगद प्रदान सुविधा ATM पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी ग्राहक स्वतः वापर करतात. तसेच विविध सुविधांसाठी जसे की शिल्लक, नगद चौकशी, पैसे हस्तांतरण, धनादेश पुस्तक मागणी, खाते विवरणासाठी देखील याचा उपयोग होतो. आज रोख स्वीकृती यंत्राद्वारे कॅश डिपॉझिट मशीन द्वारे रोख रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यानंतर नंबर 2 क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. सदर कार्डाद्वारे कार्ड धारक विविध बाबींसाठी पैसे खर्च करू शकतात. सुविधा देणारी बँक एक प्रकारचे तरल खाते तयार करून ग्राहकांना विशिष्ट पैसे वापरण्याची सुविधा देते. सदर कार्डामुळे कार्डधारकास रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नसते. यानंतर नंबर 3 डेबिट कार्ड. आजकाल बहुतेक बँका खातेदारांनी खाते चालू करताच डेबिट कार्डाची सुविधा प्रदान करतात. डेबिट कार्डाद्वारे रक्कम कार्डधारकाच्या खात्यामधून ताबडतोब अदा केली जाते. काही बँका ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिकृत कार्ड सुविधा प्रदान करतात. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे RTGS सुविधा, ज्याला रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असं म्हटलं जातं. RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, तात्काळ निधी हस्तांतरण प्रणाली सुविधा. या सुविधेमध्ये तात्काळ म्हणजे रिअल टाइम आणि स्थूल आधारावर म्हणजे ग्रॉस सेटलमेंट एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण होते. ही बँकिंग प्रणालीमधील सर्वात वेगवान निधी हस्तांतरण सुविधा आहे. तात्काळ सुविधेमध्ये व्यवहार कोणत्याही प्रतीक्षा कालावधीच्या अधीन नसतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर व्यवहार त्वरित पूर्ण केले जातात. प्राप्त बँकेला निधी हस्तांतरण संदेश मिळाल्यापासून 2 तासाच्या आत ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करणे आवश्यक आहे. स्थूल आधारावर म्हणजे कुठलेही व्यवहार एकत्रित न करता स्वतंत्र व्यवहार पूर्ण केला जातो. तात्काळ निधी हस्तांतरण सुविधेमध्ये किमान रकमेची मर्यादा ₹2 लाख असते. तथापि किमान रक्कम
वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळी असू शकते. त्यानंतर नंबर 5, राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, ज्याला नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हटलं जातं. या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केला जातो. सदर सुविधेसाठी ग्राहकाला शाखेचा हस्तांतर सांकेतिक क्रमांक, NEFT कोड आणि लाभार्थ्याचे म्हणजे बेनिफिशरी तपशील द्यावे लागतात. निधी हस्तांतरण व्यवहार हे ठराविक वेळेमध्ये होतात. उदाहरणार्थ या प्रणालीमध्ये हस्तांतरण विनंत्या या अर्ध्या तासाच्या भागात पार पाडल्या जातात. आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ध्या तासाच्या 24 भागामध्ये हस्तांतरण पार पडते. राष्ट्रीय निधी हस्तांतरण आणि तात्काळ निधी हस्तांतरण यामधील मुख्य फरक असा आहे की तात्काळ निधी हस्तांतरण प्रणालीत हस्तांतरण तात्काळ म्हणजे रिअल टाइम होते, तर राष्ट्रीय निधी हस्तांतरणामध्ये सर्व विनंत्या एकत्रित करून व्यवहार पार पाडले जातात. त्यानंतर नंबर 6, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग, ज्याला इंटरनेट बँकिंग अँड मोबाईल बँकिंग असं म्हटलं जातं. नेट आणि मोबाईल बँकिंगची सोय उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी संसाधनांच्या मदतीने व्यवहार करण्यास सक्षम आहेत. सदर सुविधा ग्राहकाला विविध व्यवहार तपासण्यास किंवा करण्यास सक्षम करते. मोबाईल किंवा भ्रमणध्वनी बँकिंग म्हणजे भ्रमणध्वनीच्या किंवा मोबाईलच्या सहाय्याने सेवांचा वापर करणे. या सुविधेसाठी ग्राहकाला बँकेत नोंदणी केल्यानंतर विशिष्ट क्रमांक मिळतो. ग्राहकांना मोबाईलवरून शिल्लकीची विनंती, निधी हस्तांतरण, धनादेश थांबविण्याची सूचना, धनादेश पुस्तिका विनंती इत्यादी व्यवहार करता येतात. आणि शेवटचा आहे नंबर 7, तात्काळ पैसे देयक सुविधा, इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्यास सुविधा उपलब्ध करून देते. तर आतापर्यंत आपण ई बँकिंग या सेवेविषयी आपण माहिती पाहिलेली होती. धन्यवाद.